धर्मेंद्र प्रधान के राजीनामा के बाद जलगांव के डीएसपी चौक में विद्यार्थियों ने मिठाई और चॉकलेट बांटकर जल्लोष करते हुए अपनी खुशी का इजहार किया है और कुचू मुचू रिजाइन देता है, आमचं प्रोटेस्ट होता है। कुचू मुचू अपना रिजाइन दे ही दिया है, बट फिर भी देर से दिया है, देर से नहीं देना चाहिए था। भेटण्यासाठी आम्ही जी मेहनत करत आहोत 20-25 दिवसापासून, ती भरपूर मेहनत होती। लाठीचार्ज पासून, टीयर गॅस पासून, तिथं फिमेल्स वरती जो झाला, पुलिस डिटेंशन, सरकार जो ब्लाइंड आय करत होता कि प्रोटेस्ट चल रहा है, इस बारे में उनको जो एक वो कर रहा था कि इग्नोर कर रहे थे, वो सब हम लोगों ने सब वो सहन करके हम लोगों ने आज जीत हासिल की है। इसलिए वो जीत का जो है एक साय ऑफ रिलीफ जो है वो हम लोगों में है। बट हम लोग के पास अभी हम लोग को इतना पता है की अभी धर्मेंद्र प्रधान का रिजिग्नेशन तर भेटलाय, पण आता आम्ही थांबणार नाहीये। ही जी तुम्हाला वाटते की एवढेच रिजिग्नेशन देऊन जर आम्ही शांत बसू किंवा थांबून जाऊ, असं मुळीच नाहीये। आता अजून आम्ही पुढे जे तुम्ही ऍक्शन घेताय, मुळे जे पेपर लीक झालंय ते कोणामुळे झालंय, कसं झालंय, केव्हा झालंय, त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ड आहे, तुम्ही त्यांना कसं काय पनिशमेंट देताय, तुम्ही त्यांच्या विरोधात काय ऍक्शन घेताय, हे सुद्धा आम्हाला बघायचंय। हे सुद्धा आम्ही बघणार आहोत आणि याच्या पुढे जे काही मुद्दे असतील, आम्ही यूथ प्रत्येक जण आम्ही अगर हम लोग वोट दे रहे हैं ना, तो हम लोग आएंगे, खड़े होंगे, सवाल पूछेंगे और हर सवाल का जवाब हम लोग को देना ही पड़ेगा। तू इथे या एक वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला होता धर्मेंद्र प्रधान यांचा, काय सांगशील आमच्या प्रेक्षकांसाठी? ते कुचू वालं की कुचू रिजाइन देता है, आमचं प्रोटेस्ट होता है। कुचू अपना रिजाइन दे ही दिया है, बट फिर भी देर से दिया है, देर से नहीं देना चाहिए था। चांगल्याने ऐकून घ्या, भीती बिलकुल चांगली नाही। तुम्ही बिंदास या, कायदेशीर वागा आणि कायद्याचं फॉलो करून जर तुम्ही एक शांतीपूर्वक आंदोलन करता आहे, तुम्हाला कोणी थांबवणार नाही। जो कोणी आला, हिम्मत करा, फक्त समोर उभं राहायची, फक्त हिम्मतची गरज आहे, त्याच्या पलीकडे काही नाही, तुम्हाला कोणीच थांबवणार नाही। एक दिवस मी थांबलो, मला हे सर्व भेटले, जे हे सर्व लोक माझ्यासोबत विद्यार्थी आले होते, मला हे सर्व भेटले आणि यांनी सर्वी नंतर मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचा फळ आम्हाला शेवटी आज भेटला। मत दिलाय, त्याच्यानंतर जो परत त्या खुर्चीवर बसणार आहे त्याला पण आमच्याकडनं तेवढाच प्रेशर राहणार आहे जो आज धर्मेंद्र प्रधानना दिला आम्ही किंवा गव्हर्नमेंटला दिला। गव्हर्नमेंटची चुकीमुळे जे घडलंय आता, ते अकाउंटेबिलिटी फायनली आज रेजिग्नेशन द्वारा घेतल्या गेलेली आहे, पण समोरचा जो व्यक्ती बसेल त्याला पण तेवढाच प्रेशर राहायला पाहिजे। ही यूथला विनंती आहे सर्वांना आणि सर्व जागृत नागरिकांना ही विनंती आहे।